तुम्हाला सांगू का, आता आपल्याकडे सण वगैरे सगळे सुरू होणार आहे. जसजसं पावसाळा येतो किंवा पावसाळ्याचे सीझन चालू होतात, तसतसे अगदी मस्त छान अगदी प्रसन्न असं वातावरण तयार होतं. सणासुदीचे दिवस चालू होतात आणि त्यामध्ये आपण जर अशी मस्तपैकी एकदम छान अशी मिठाई जर बनवली, तर आहाहा! किती छान लागते ही मिठाई. बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही आज मिठाई बनवायची आहे. किंवा अचानकच आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले, तरी सुद्धा आपल्याला काही मिठाई बनवायची असेल तर अगदी झटकीपट 5 ते 7 मिनिटात ही मिठाई तयार होते. आणि ही जी मिठाई खूप साधी आणि सोपी आहे आणि पटकन बनणारी आहे. जरी तुम्ही कधी याच्या आधी मिठाई बनवली नसेल, तरी ही अगदी पटकन जमणारी मिठाई आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी फुटाणे घेतलेले आहे बघा. हे फुटाणे खाल्लेच पाहिजे, कारण यामध्ये कॅल्शियम वगैरे भरपूर असतं. तर यावरचे मी सालं काढून घेतलेले आहे. आता हे 2 कप मी फुटाणे घेतलेले आहे आणि हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर मी आता हे दळून घेणार आहे. बघा एकदम बारीक करायचे आहे आणि हे फुटाणे जे आहे ना, हे आधीच खूप भाजलेले असतात, त्याच्यामुळे याला परत भाजायची सुद्धा गरज नसते बघा. आता हे माझ्या मिक्सर जारमधून खूप छान अशी मस्त बारीक पावडर झालेली आहे. तुमच्याकडे जर थोडी जाड झाली असेल तर तुम्हाला अगदी गाळून घ्यायची असेल तर तुम्ही ही चाळणीने चाळून घेतली तरी छान अगदी बारीक फाईन अशी पावडर तयार होणार आहे. तर बघा आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर मी हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला आता 1 कप आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे. बघा तर इथे मी 1 कप साखर घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी 15-20 हे बदामाचे जे ड्रायफ्रुट्स आहे बदाम ते टाकून घेतलेले आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, पण टाकले तर खूप छान लागतात. त्यानंतर इथे मी 1 कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी 3 चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे. बघा तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर घेऊ शकता, याने टेस्ट खूप छान येते आपल्या मिठाईला. तर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे 2 ते 3 वेलची जे आहेत ती टाकून घेतलेली आहे. त्यावरची सालं काढून घेतलेली आहे. आणि आपली फुटाण्याची डाळ पण एकदम छान अशी बारीक दळली गेली पाहिजे, नाहीतर मग ती तोंडात जर आली आणि जाड जाड जर राहिलं तर ती मिठाई अजिबात छान लागत नाही. तर बघा आता हे साखर वगैरे सगळं मी ग्राइंड केलेले आहे. एकदम छान मस्त अशी बारीक पावडर झालेली पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. एकदम छान आणि एकदम सुंदर अशी आपली ही मिठाई तयार होते. अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होते. आता हे देखील मी आता इथे मोठं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण जी फुटाणे जे दळून ठेवलेलं होतं बारीक, ते देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघा एकदम छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता. इथे मी फक्त बदाम घालून घेतलेले आहे आणि मिल्क पावडर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाका, नाही टाकली तरी चालेल, पण त्याने टेस्ट खूप छान येते. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. बघा आता हे 2 ते 3 दिवस जर तुम्हाला मिठाई ठेवायची असेल तर तुम्ही अगदी दूध घातलं तरी चालेल, पण थोडे जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही मात्र याला तूप घालून घेतलं तरी चालणार आहे. पण मी आता यामध्ये तूप पण घालणार आहे आणि दूध पण घालणार आहे. तर मी जवळपास 3 ते 4 चमचे आधी तूप घालून घेतलेलं आहे. घरचंच तूप आहे हे आणि एकदम छान असं मस्त चोळून चोळून त्याला मस्त तूप सगळीकडे लागलं पाहिजे, असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता इथे मी दूध घेतलेलं आहे. हे दूध माझं गरम करून गार झालेलं दूध आहे, म्हणजे रूम टेम्परेचरला आलेलं दूध आहे ते घेतलेलं आहे. दूध एकदम नाही टाकायचं, नाही तर हे सगळं जे मिश्रण आहे ते खूपच ओलं होऊन जाईल. थोडं 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 टाकायचं आहे आपल्याला बाइंडिंगसाठी म्हणून. पाहू शकता मी अगदी थोडं थोडं टाकून घेत आहे. बघू शकता तुम्ही एकदम छान असं मस्त बाइंडिंग आलेलं आहे त्याला आणि छान अगदी मस्त अगदी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे तर मी याचे पार्ट्स करून घेणार आहे. तर इथं मी 3 पार्ट्स करून घेतलेले आहे याचे. आता इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि तो छान असा मस्त पुसून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला असे रोल करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता. तर मी आधी साधाच रोल करून घेतलेला आहे आणि याला असं गुंडाळून ठेवायचं आहे व्यवस्थित एकदम टाईट.
आणि दुसऱ्यांदा मात्र मी यावर कोकोनट, डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते टाकून घेतलेलं आहे. म्हणजे मिठाई दिसायला पण छान दिसते आणि चविष्ट पण लागते. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा. अगदी पटकन होणारी आहे आणि केव्हा पण आपल्याला जर वाटलं की आपल्याला काहीतरी गोड खायचं आहे तर अगदी झटकीपट तयार होणारी आहे आणि घरच्याच सामानांनी तयार होते. आता हे रोल तयार झालेले आहे. तर हे जवळपास आपल्याला अर्धा तास तरी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. बघा, अर्धा तासानंतर मी तुम्हाला आता हे काढून दाखवते. अर्धा तास झालेला आहे. तर आता आपण यामधला एक एक रोल जो आहे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. एकदम छान असे मस्त सेट झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे जे पॉलिथिन आहे हे तुम्ही नंतर परत यूज पण करू शकता, किंवा तुमच्याकडे जर पॉलिथिन नसेल किंवा ॲल्युमिनियम फॉईल असेल त्यामध्ये पण तुम्ही रॅप केलं तरी चालणार आहे. तर मी अशा प्रकारे हे तिन्हीच्या तिन्ही काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान मस्त झालेली आहे अगदी, आणि किती हँडल होत आहे. अर्धा अर्धा इंचचे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे पीसेस. कटिंग करताना पण बघा किती सुंदर असे कट होत आहे. बघा, मी इथे कट करते पण तुम्हाला तिथे जाणवत असेल की किती छान अगदी मस्त आपलं हे मिळून आलेलं आहे. अजिबात कुठे भुगा वगैरे पडत नाही आहे, त्याचा तुटतसुद्धा नाही आहे. तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कितीही वेळा केली ना तरी खूप छान लागते ही. आणि एकदा खायला सुरुवात केली की खातच राहतो. तर खूप सुंदर आहे. तर एकदा नक्की तुम्ही खरंच ट्राय करूनच बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर बघा, आपल्याला आता हे एका प्लेटमध्ये छान असे मस्त असे सजवून घ्यायचे आहे. बघा किती छान दिसतात. आणि त्यावर गार्निशिंगसाठी इथे मी गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेत आहे. तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे अजून टाकायचे असेल तर तुम्ही वरतून गार्निशिंग करू शकता. जे दिसायला पण छान आणि तितकीच खायला पण अगदीच चविष्ट आहे. तर बघा, तुम्ही ही छान अगदी स्टोअर पण करू शकता.